मेडिकल फील्डमध्ये जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वप्न असतं, की आपल्याला एम्स कॉलेज मिळावं. पण ज्यांना एम-बी-बी-एसला ॲडमिशन तिथे नाही मिळत, तिथे तुम्ही कोणत्या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकताय, तर त्याच्याविषयी आज आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. म्हणजेच एम्स नर्सिंगविषयी आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. त्यांचं क्रायटेरिया काय आहे, सिलेबस काय आहे, कोणकोणती एक्झाम त्यांना द्यावी लागते, काउन्सेलिंग कशी करावी लागते, ट्युशन फी काय असते किंवा मग कट ऑफ काय जातात, याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सगळ्यात पहिलं त्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म या महिन्यामध्ये चालू होतात. सो ज्या विद्यार्थ्यांना एम्समधून नर्सिंग करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म हे भरून घ्यावे लागतात. आता त्यांचं क्रायटेरिया जर आपण बघितला तर ज्या विद्यार्थ्यांचं 12वी झालेलं आहे, ज्यांचं 17 वर्ष कंप्लीट आहे आणि 12वीमध्ये त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आणि इंग्लिश हे 4 सब्जेक्ट असले पाहिजेत आणि या 4 सब्जेक्टमध्ये ओपन कॅटेगरीला 55% असले पाहिजेत आणि एस-सी, एस-टी या कॅटेगरीला 50% असले तर तुम्हाला इथे तुम्ही एलिजिबल होऊ शकताय. आता तुम्ही जर डॉक्युमेंट बघितले, ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट जर तुम्हाला बघितले, तर तुम्हाला तुमचा आयडी प्रूफ द्यावा लागतो. त्याच्यानंतर तुम्हाला 10वी 12वीचं मार्कशीट इथे द्यावं लागतं. त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला तिथे द्यावा लागतो. त्याच्यानंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन द्यावं लागतं. तुमचं सिग्नेचर तुम्हाला द्यावं लागतं. मायग्रेशन सर्टिफिकेट द्यावं लागतं आणि जे विद्यार्थी कॅटेगरीमधून आहेत त्यांना कॅटेगरी सर्टिफिकेट तिथे अपलोड करावं लागतं. आता त्यांचा सिलेबस जर आपण बघितला तर 10वी आणि 12वीमध्ये पी-सी-बी ज्या विद्यार्थ्यांचा होता तोच सिलेबसमध्ये तुम्हाला द्यावा लागतो. म्हणजे 11वी 12वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो हे 3 सब्जेक्टवरच तुम्हाला अभ्यास करावा लागतो. त्याचेच तुम्हाला क्वेश्चन हे येत असतात. एक्झाम ही ऑनलाईन मोडमध्ये असते, तर तुम्ही ती ऑनलाईन पद्धतीने देऊ शकताय. आता टोटल मार्क जर बघितले तर 100 मार्कांची त्यांची एक्झाम असते. फिजिक्सला 30 मार्क असतात, केमिस्ट्रीला 30 असतात आणि बायोला 30 असतात. आणि एक सब्जेक्ट असतो म्हणजे जनरल नॉलेजचा, त्याला 10 मार्क तुम्हाला असतात. असे टोटल मिळून 100 मार्कांची एक्झाम त्यांची असते. त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज जर आपण बघितलं तर ओपन जर तुमची कॅटेगरी असेल तर 85 मार्क तुम्हाला जर असेल तर तुम्हाला तिथे सिलेक्शन हे होऊ शकतं. ओबीसी जर कॅटेगरी असेल तर तुम्हाला 75 मार्क असणं गरजेचं आहे 100 पैकी, तर तुमचं सिलेक्शन तिथे होऊ शकतं. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस जर तुमची कॅटेगरी असेल तर ईडब्ल्यूएस साठी 65 मार्क असणं गरजेचं आहे, तर तुमचं सिलेक्शन तिथे होऊ शकतं. त्याच्यानंतर एस-सी आणि एस-टी या जर तुमच्या कॅटेगरी असतील तर तुम्हाला कमीत कमी 55 ते जास्तीत जास्त 60 मार्कांपर्यंत तुम्हाला जर मार्क असेल तर तुमचं सिलेक्शन तिथे होऊ शकतं. आता यांचे जर रजिस्ट्रेशन बघितले तर 2 प्रकारामध्ये त्यांचे रजिस्ट्रेशन करावं लागतात. एक म्हणजे असतं बेसिक रजिस्ट्रेशन, ज्याच्यामध्ये नॉर्मल तुमचे इन्फॉर्मेशन द्यावी लागते आणि त्याच्यानंतर असतं फायनल रजिस्ट्रेशन. फायनल रजिस्ट्रेशन एकदा झालं की तुम्हाला ॲप्लिकेशन फी भरावी लागते, जी ओपन आणि ओबीसी कॅटेगरीसाठी ₹2000 आहे ॲप्लिकेशन फी आणि एस-सी, एस-टी आणि ईडब्ल्यूएस यांच्यासाठी ₹1600 ॲप्लिकेशन फी ही तुम्हाला द्यावी लागते. आणि पूर्ण कोर्सची जर तुम्ही फी बघितली तर ₹3165 एवढी तुम्हाला पूर्ण कोर्सची फी आहे आणि ज्यावेळेस तुमचा कोर्स कंप्लीट होईल त्याच्यामधील ₹1000 हे तुम्हाला रिफंड मिळत असतात. म्हणजे 2165 फक्त तुम्हाला इथे भरावी लागते पूर्ण कोर्सची फी. तर खूप कमी बजेटमध्ये तुमचं बीएससी नर्सिंग होऊ शकतो. पूर्ण कोर्स आहे, 4.5 वर्षाचा हा कोर्स असतो आणि एम्स सारख्या इन्स्टिट्यूटमधून जर तुमचं नर्सिंग झालं तर त्याची स्कोप तुम्ही बघितली तर नर्सिंग ऑफिसर जर सिलेक्शन तुमचं झालं तर 85,000 ते 1,00,000 पर्यंत तुम्हाला पेमेंट पर मंथ ही मिळू शकते. त्याच्यानंतर अब्रॉडला ह्याचे खूप जास्त स्कोप आहे. 2 ते 3 लाखापर्यंत पर मंथ तुम्हाला सॅलरी तिथे ॲज अ नर्स म्हणून तिथे मिळत असतं. सगळ्यात जास्त स्कोप तुम्हाला अब्रॉडला इथे बघायला मिळतो. साऊथमधील सगळे विद्यार्थी नर्सिंगला जास्त प्रेफर करतात, कारण आउट ऑफ इंडिया खूप जास्त स्कोप आहे आणि सॅलरी खूप चांगल्या प्रमाणामध्ये मिळत असते. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट एक्झामला सुद्धा तुम्ही तयारी करू शकता, कारण हा पूर्ण डिग्री आहे, कुठलाही डिप्लोमा नाही. सो ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंगमधून अप्लाय करायचं असेल आणि एम्ससाठी अप्लाय करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा. पण एक गोष्ट आहे, नर्सिंग हा कोर्स फक्त मुलींसाठी आहे, मुलं इथे अप्लाय करू शकत नाही. सो ज्या विद्यार्थ्यांना एक सेकंड बॅकअप म्हणून ठेवायचं असेल त्यांनी एम्स नर्सिंगचा ऑप्शन ठेवा. एक गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं ॲडमिशन हे होऊ शकतं. नीटमध्ये जरी कमी मार्क्स आले तरी हा एक सेकंड ऑप्शन तुमच्या हातामध्ये आहे. सो ज्या विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे आहे किंवा मग कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरायचा असेल त्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे त्यांनी कॉल करा. आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग लावायची असेल मेडिकलमधील कुठल्याही फील्डची तर जो नंबर दिला त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. सो थँक्यू.